काँग्रेसचा तळागाळातील सच्चा कार्यकर्ताच आपल्या जिल्ह्याचा शहराचा काँग्रेसचा अध्यक्ष ठरविणार आहे. म्हणूनच काँग्रेसतर्फे संघटन सृजन अभियान राबविलं जात असल्याची माहिती काँग्रेसचे निरीक्षक योगेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन त्याचा अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे ठेवला जाईल. दररोजचे अपडेट दिल्लीपर्यंत पोचविले जात आहेत. त्यामुळे पारदर्शक पद्धतीने काँग्रेसचे शहर, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच विविध सेलचे अध्यक्ष निवडले जातील. या निवडीवर जिल्ह्याचे आमदार, खासदार, जिल्ह्याचे नेते यांचा नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्त्याचा प्रभाव असणार असल्याची माहिती निरीक्षक योगेश दीक्षित, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेत खासदार डॉक्टर शोभा बच्छाव म्हणाल्या की अहमदाबाद येथे काँग्रेसच्या अधिवेशनात जिल्हा, तालुका पातळीवर काँग्रेसचे अध्यक्ष निवडीबाबतच्या प्रक्रियेचा ठराव करण्यात आला. काँग्रेसच्या 11 सेलच्या अध्यक्षांची नावे 23 एप्रिलपर्यंत वरिष्ठ नेत्यांकडे पोचविली जातील. त्यानंतर पारदर्शक पद्धतीने निवड केली जाईल. प्राध्यापक प्रकाश सोनवणे म्हणाले की काँग्रेसमध्ये ज्यांना पदं आणि बरंच काही मिळालं ते निघून गेले. आता काँग्रेसमध्ये सच्चे कार्यकर्ते, त्यांना न्याय देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यातून 2029मध्ये काँग्रेसचं सरकार अस्तित्वात येईल असंही सोनवणे म्हणाले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, शहराध्यक्ष साबीर शेख, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, डॉक्टर दिनेश बच्छाव, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, गुलाबराव कोतेकर, राजेंद्र खैरनार, प्रमोद सिसोदे, विलासराव पाटील, महिला जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, बानुबाई शिरसाट आदी उपस्थित होते. आज हमारे साथ मौजूद जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष रवि जी और यहाँ की सांसद डॉक्टर शोभा जी, मेरे साथ जो प्रदेश कांग्रेस कमेटी से लगाए हुए सभी मेरे सीनियर लोग, जैसा कि पूरे देश में आपको पता है कि संगठन सर्जन अभियान सभी जगह चल रहा है, उसी श्रृंखला में जिला जिले में जिम्मेदारी हमें दी गई है और ये प्रयास किया गया है कि यहाँ संगठन और अच्छे तरीके से मजबूत हो सके। और यहाँ आने की एक अच्छी ये भी है, पुराने सब लोग साथी मिल गए क्योंकि संगठन सर्जन हमारा पहले से चलता आया है। इससे पहले एक आम आदमी के सिपाही के नाम से जी के नेतृत्व में चला था। इसका रूप चेंज करके पूरे देश में इसकी इतनी अच्छी खबरें आ रही हैं कि लोग अब ये नहीं करेंगे मेरी पॉकेट का बनेगा या मेरा आपका बनेगा। सबके दिमाग में रहता है कि हर ब्लॉक पे जाना, ये कंपलसरी है, खड़गे जी का आदेश है कि जो भी ऑब्जर्वर जाएगा, जो भी प्रभारी जाएगा, वो जिला मुख्यालय पर प्रेस करके नहीं आएगा, प्रत्येक तालुका पे जाएगा। यहाँ 5 विधानसभाएँ हैं और 4 तालुका है। प्रत्येक एक दिन एक तालुका पे जाना है। हम सारे सीनियर लोग वहाँ जाएंगे, देखेंगे और उसके बाद अपनी पूरी रिपोर्ट बनाकर आदरणीय वेणुगोपाल जी के माध्यम से हम खड़गे जी को देंगे और प्रत्येक दिन जो भी हमारी बात हुई हमारे जिला अध्यक्ष के माध्यम से हम आपको बताते हैं। बहुत बहुत धन्यवाद. 1 तारखेपासून संघटन सुजन सुरू झालेलं आहे. साधारण महिनाभर हे संघटन सुजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालेल आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी, काँग्रेस पक्षाचे युवा नेते, विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधी जी यांच्या आदेशाने संपूर्ण देशात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत, माजी केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि देशाचे प्रमुख नेते हे संपूर्ण देशभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या संघटन सृजन अभियानाच्या अंतर्गत प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलून संघटनेचा प्रत्येक पदाधिकारी असेल, लोकप्रतिनिधी असेल, तो ग्रामपंचायत सदस्य असेल, सोसायटीचा सदस्य असेल, त्या भागातील जिल्हा परिषद खऱ्या अर्थाने धुळे जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये संघटन सृजन अभियानाची सुरुवात या ठिकाणी होते आहे. आणि ही सुरुवात जी आहे ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं अधिवेशन अहमदाबादला झालं आणि तिथे ठराव करण्यात आला की पूर्ण देशामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी आणि जे काही आपण जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष नेमतो तर ते वरून नावं येण्याच्या ऐवजी खालून नावं त्या ठिकाणी गेली पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून हा संपूर्णपणे प्रयत्न आहे.
याच्यामध्ये जे काही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ऑब्झर्वर आहेत यांचं जिल्हाध्यक्ष ची नेमणूक आणि शहराध्यक्षाची नेमणूक त्यांच्या माध्यमातून होईल. ते सगळ्यांचं मनोगत जाणून घेतील आणि जे काही प्रदेशचे ऑब्झर्वर आहेत ते पण मदत करतील. याबरोबर प्रदेश काँग्रेसने अजून एक जबाबदारी जे काही प्रदेशचे ऑब्झर्वर आहेत त्यांना दिलेली आहे. ती जबाबदारी म्हणजे ब्लॉक अध्यक्ष जे आहेत, तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी प्रदेश पदाचे ऑब्झर्वर जे आहेत त्यांच्याकडे नावं द्यायची आहेत. इथलाच धुळ्याचाच आहे सांगितलं घेतलं म्हणून माझी ओळख व्हावी म्हणून मी सांगितलं कोण प्रकाश आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये आपल्याला माहिती की सगळ्या राज्यांमध्ये बघितलं असेल की काँग्रेसचाच पक्ष असा बलवान ताकद आहे, तो ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावागावात पोहोचलेला आहे. आणि पुनश्च या देशामध्ये पुनश्च नवचैतन्य निर्माण करण्यासाठी ह्या सुजन कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे, संघटन सुजन कार्यक्रम घेतला आहे. त्याचा उद्देश एकच आहे की जे अनेक कार्यकर्ते आहेत जे काही ठिकाणी काँग्रेसमध्ये येऊ शकले नव्हते, आता मात्र ते आता स्वातंत्र्य त्यांना मिळालेलं आहे. काही ठिकाणी प्रस्थापित होते, त्या प्रस्थापितांमुळे काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते येऊ शकत होते. आज मात्र आम्ही आपला जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो इतर ठिकाणी असो, जे होते ज्यांना मिळालं ते चालले गेले. आता ज्यांना काहीच मिळालं ते आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते रागाचा कार्यकर्ता आहे आणि आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी हा संघटन सृजन कार्यक्रम घेतलाय. आणि या महाराष्ट्रात आम्हाला पूर्ण खात्री आहे की येणारं जे सरकार आहे 2029 ते काँग्रेसचं असेल आणि या संघटन सृजन मधलं आम्ही तो प्रतिनिधी आम्ही देणार आहोत. आणि या वातावरणात धुळे जिल्ह्यात सुद्धा एक चांगलं वातावरण आम्ही चैतन्याची लाट आम्ही आणणार आहोत. यासाठी आम्ही आलेलो आहोत. आमच्या खासदार ताई आहेत, यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही हे संघटन पुनश्च संघटन आहेच पुन्हा ते बळकट करण्यासाठी आम्ही त्याला ताकद देऊ यासाठी आलेलो आहोत. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.